घेतलं होतं? आज आपण पांडाजला स्टार्ट करतो. बघा, पांडाज जी लायब्ररी आहे, पांडाज, ओके, ही लायब्ररी डेटा फ्रेम मॅन्युप्युलेशन मध्ये आपल्याला हेल्प करत असते. ज्या पद्धतीने आपण एक्सेल मध्ये वर्किंग करतो, जो आपला स्ट्रक्चर डेटा असतो रो आणि कॉलमच्या फॉर्मॅटमध्ये, त्याच्यावर एक्सेल मध्ये आपण छोटे मोठे ऑपरेशन करत असतो. जे आपण एक्सेल वर करू शकतो त्या सर्व गोष्टी आपण पायथॉनवर करू शकतो. त्याच्यापेक्षा ऍडव्हान्स गोष्टी सुद्धा पायथॉन मध्ये करू शकतो. ठीक आहे. आता तुम्ही मला सांगायचं आहे, चॅट बॉक्स मध्ये सांगा किंवा असंच सांगा, की एक्सेल मध्ये तुम्ही त्या डेटा फ्रेमवर कोणकोणते ऑपरेशन करू शकता किंवा केलेले आहेत. तुम्ही एक्सेल कशासाठी वापरलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही त्या डेटावर काय काय ऑपरेट केलेलं आहे सांगा. सर्वांनी एक 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 आन्सर सांगा. जे तुम्ही केलेलं आहे ते काहीतरी केलंच असेल ऑब्विसली. कोण सांगतंय? तनिष्क, आकांक्षा, शिवानी. सर कंडिशनल फॉर्मॅटिंग. कंडिशनल फॉर्मॅटिंग, गुड. अजून? छोट्या छोट्या गोष्टी काही केलेत का तुम्ही? न्यू कॉलम ऍड केलाय का? काही कॉलम ड्रॉप केलेत, काही रो ड्रॉप केलेत, फिल्टर लावलेला आहे. फिल्टर पण आपण यूज करतो. काही व्हॅल्यू फिल करतो आपण, स्प्लिट करतो, डेटा स्प्लिट करतो आपण. 2 एक्सेल आपण मर्ज करू शकतो. म्हणजे भरपूर गोष्टी आपण करू शकतो. जे आपण एक्सेल मध्ये करतो त्या गोष्टी सर्व आपण पायथॉन मध्ये पिव्होट टेबल, लुकअप, पिव्होट टेबल लुकअप आपण इथे करू शकतो, पण थोडी कन्सेप्ट वेगळी येते. इथे डायरेक्ट कोडच लिहावा लागतो. तो पूर्ण एक्सेलचा पार्ट झाला. पण त्या गोष्टी सुद्धा आपण करू शकतो. करू शकत नाही असं कधीच होणार नाही. पायथॉन मध्ये सर्व गोष्टी पॉसिबल आहेत. तर आपण एक एक स्टेप पाहूया आपण. बघा, पांडाज हा डेटा फ्रेमवर वर्किंग होतो हे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. आता जर मला कोणताही फंक्शन, कोणतीही मेथड जर अप्लाय करायची असेल तर मला सुरुवातीला लागेल डेटा. जोपर्यंत माझा डेटा इथेपर्यंत येत नाही तोपर्यंत मी त्याच्यावर काहीही ऑपरेशन करू शकत नाही. तर पहिला पॉइंट आपला असेल डेटा रिडिंगचा. पहिला पॉइंट कोणता असणार आहे? आपण डेटा इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचा. आता डेटा इम्पोर्ट एक्सपोर्ट बघा. सुरुवातीला जर तुमच्याकडे पांडाज लायब्ररी नसेल तर ऑब्विसली इन्स्टॉल करणं गरजेचं आहे. पिप इन्स्टॉल पांडाज किंवा कोंडा इन्स्टॉल पांडाज लायब्ररी इन्स्टॉल होईल. जेव्हा लायब्ररी इन्स्टॉल होईल, जर तुम्हाला पांडाज यूज करायचं असेल तर तुम्हाला पांडाजला इम्पोर्ट करणं
गरजेचं आहे. जर तुम्हाला NumPy लागत असेल तर NumPy सुद्धा इम्पोर्ट करून घेतलं तर काही हरकत नाही. ठीक आहे. बेसिकली जेव्हा मी कोडिंग स्टार्ट करतो तेव्हा हे जे 2 लायब्ररीज आहेत ह्या 2 लायब्ररी मी परमनंटली कंपल्सरी इम्पोर्ट करूनच घेतो. कारण की हे बेसिक लायब्ररीज आहेत जे कुठे ना कुठेतरी उपयोगाला येत असतात आपल्याला. NumPy आणि Pandas. तर नेहमी लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा आपण कुठल्याही डेटा फ्रेमवर वर्किंग स्टार्ट करतो तेव्हा ह्या 2 लायब्ररी इम्पोर्ट करून ठेवलं तर काही हरकत नाही. कारण की ह्याचा यूज कुठे ना कुठे तुम्हाला लागत असतो. आता मी जेव्हा वर्किंग करतो तेव्हा काय करतो मला जे लायब्ररी जे लागणार आहेत ते सर्व लायब्ररी मी इथे टॉपला इम्पोर्ट करतो. म्हणजे पुढे जाऊन मला समजलं की कुठेतरी अजून एक लायब्ररी मला लागणार आहे तर मी इथे येऊन लायब्ररी काय करतो इम्पोर्ट करतो. जसं की सपोज मी अजून एक लायब्ररी इम्पोर्ट करतो. तर अशा पद्धतीने मी एका सेलमध्ये टॉपला काय करतो लायब्ररी इम्पोर्ट करतो जेणेकरून ते एकदम बेस्ट सेग्रिगेशन होतं लायब्ररीज इम्पोर्ट आणि तुमचा कोड आणि समजतो सुद्धा. ठीक आहे. हे तुमचं एक स्किल आहे ऍक्च्युली. तर ही लायब्ररी काय आपल्याला लागणार नाही मी ह्याला डिलीट करतो. आता डेटा इम्पोर्ट करणे आणि डेटा क्रिएट करणे डेटा फ्रेम क्रिएट करणे ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. डेटा फ्रेम क्रिएट करणे आणि इम्पोर्ट करणे. क्रिएट जर करायचं असेल तर तुम्हाला यूज करावं लागेल डिक्शनरी. म्हणजे तुम्ही स्वतः इथे क्रिएट करताय. तुम्ही काय करणार आहे इथे स्वतः क्रिएट करणार आहे. दुसरी गोष्ट इम्पोर्ट जे तुम्ही ऑलरेडी कुठेतरी स्टोअर आहे तिथून ते इम्पोर्ट करणार आहे. आणि एक्सपोर्ट म्हणजे तुम्ही इथे जे गोष्टी ऑपरेशन झाल्यानंतर मॅन्युप्युलेशन झाल्यानंतर ज्या गोष्टी अप्लाय केल्यानंतर जो डेटा फ्रेम तिथे क्रिएट होतो त्याला तुम्ही कोणत्याही लोकल डिस्कला किंवा कुठेही तुम्ही त्याला स्टोअर करू शकता. क्रिएट इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट ह्या 3 गोष्टीवर आपण आज लर्न करणार आहे. क्रिएट म्हणजे मॅन्युअली क्रिएट करायचं आहे. इम्पोर्ट म्हणजे कुठेतरी स्टोअर असलेला डेटा तुम्हाला इम्पोर्ट करायचा आहे इथे. आणि एक्सपोर्ट म्हणजे आफ्टर मॅन्युप्युलेशन तुम्हाला जो डेटा फ्रेम तुम्हाला स्टोअर करायचा असेल कुठेतरी तर तो स्टोअर करू शकता सेव्ह करू शकता. क्रिएट करताना काय करावं लागेल क्रिएट करण्यासाठी पांडाज मध्ये एक फंक्शन आहे डेटा फ्रेम. डी कॅपिटल एफ कॅपिटल नेहमी लक्षात ठेवा डेटा फ्रेम. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला पास करायचं आहे एक डिक्शनरी. ठीक आहे. पीडी डॉट डेटा फ्रेम मध्ये जेव्हा तुम्ही डिक्शनरी पास कराल तो डेटा फ्रेम मध्ये कन्वर्ट होईल. आणि तो जो काही डिक्शनरी आहे तो डिक्शनरी तुम्हाला ऑलरेडी तयार करून घ्यावा लागेल. तुम्ही ते बाहेर तयार करून घेतलं तरी काय हरकत नाही. किंवा डायरेक्टली ह्याच्यामध्ये जरी क्रिएट केला तरीही काय हरकत नाही. आता मी एक डिक्शनरी क्रिएट करत आहे. सपोज डिक्शनरी मध्ये मी सुरुवातीला नेम्स घेत आहे. नेम्स घेतल्यानंतर पहा लिस्ट मध्ये घेतोय कारण की मोर दॅन 2 व्हॅल्यू स्टोअर करायचं असेल तर मला लिस्ट टपल वापरावा लागेल. ओके. आता माझे नेम आहे ते मोस्टली 4 ते 5 आहेत म्हणजे मोर दॅन 2 आहेत 2 ऑर मोर दॅन 2 म्हणून मी लिस्ट यूज करतोय. तर मी अशा पद्धतीने लिहितो पहा. आता डॉट स्प्लिट आपलं झालेलं आहे. त्याला जर तुम्ही सेपरेट रन करून पाहिलात तर अशा पद्धतीने आन्सर येणार आहे ABCDE. ठीक आहे. म्हणजे एका लिस्ट मध्येच आपण ABCDE लिहिणार आहे. हे मी शॉर्ट मध्ये लिहिलेलं आहे. आणि पुढे मी अजून एक घेत आहे मार्क्स आणि ह्याच्यामध्ये रॅन्डमली काही व्हॅल्यूज मी घेत आहे.
डन आणि कर्ली ब्रॅकेट डन. तर अशा पद्धतीने डी माझा तयार झालेला आहे आणि मी अशा पद्धतीने एक डेटा फ्रेम इथे क्रिएट केलेला आहे, नेम आणि मार्क्स. ठीक आहे, हे मॅन्युअली क्रिएट झालेलं आहे, म्हणजे तुम्ही स्वतः क्रिएट करताय. तर स्वतः क्रिएट करायचं असेल तर डिक्शनरी आणि डिक्शनरी नंतर त्याचं कन्व्हर्जन झालं पाहिजे डेटा फ्रेममध्ये. मेक शुअर नेम आणि जे मार्क्स आहेत त्या दोघांची लेंथ सेम असणं गरजेचं आहे, अदरवाईज तुम्हाला एररमध्ये त्याच गोष्टी सांगितल्या जातील. ऑल अरेज मस्ट बी ऑफ द सेम लेंथ, म्हणजे सर्व जे अरे आहेत कॉलमचे व्हॅल्यूज आहेत त्यांची लेंथ ही सेमच असली पाहिजे, कमी सुद्धा नको, एक्स्ट्रा सुद्धा नको. ठीक आहे, तर एवढी काळजी तुम्ही घ्या. तर अशा पद्धतीने मॅन्युअली डेटा फ्रेम क्रिएट करू शकतो आपण. आता हे झालं की युजिंग डिक्शनरी. एक मिनिट, माझा मोबाईल कुठे येतो? जस्ट अ सेकंड. हा, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण काय करतोय, क्रिएट करतोय युजिंग डिक्शनरी. मी इथं ह्याला हॅश करतो. नेक्स्ट, युजिंग मॅट्रिक्स. आपल्याला मॅट्रिक्स आहे, आपण लास्ट सेशन मध्ये पाहिलेलं आहे की मॅट्रिक्स कशा पद्धतीने क्रिएट करणार आहे. डायरेक्टली मॅट्रिक्सला सुद्धा डेटा फ्रेम मध्ये कन्वर्ट करू शकतो. फॉर एक्झाम्पल, एक मी मॅट्रिक्स तयार करून घेतो, त्याच्यामध्ये एलिमेंट हे रॅन्डमली घेतो. रॅन्डमली क्रिएट करण्यासाठी मी नमपायचा यूज करतो, np.random फंक्शन, आणि त्याच्यामध्ये इंटिजर रॅन्डम नंबर मी जनरेट करत आहे. त्याच्यामध्ये 1 to 100 मध्ये सपोज 4/5चा करायचा असेल तर 20 एलिमेंट मला लागतील. तर मी 20 एलिमेंट काय करतोय, घेत आहे. np इज नॉट डिफाईन, म्हणजे रन नाही केलं का मी ह्याला. ओके, रन केलेलं आहे आता येईल. तर अशा पद्धतीने तुमच्याकडे 20 व्हॅल्यू झालेले आहेत. आता 20 व्हॅल्यू झालेले आहेत, ह्याला मी काय करतो, रिशेप करतो. रिशेप, सपोज 4,5 ह्या पद्धतीने रिशेप करायचा आहे. तर एकूण 5 कॉलम झालेले आहेत आणि 4 रो झालेले आहेत. जर ह्याचा जर तुम्ही शेप पाहिलात तर 4,5, 4 रोज 5 कॉलम अशा पद्धतीने ह्याचा शेप आहे. ओके, तुम्ही जेव्हा जेव्हा तुम्ही रन कराल ते रॅन्डमली नंबर चेंज होत राहतील, कारण की आपण रन करतोय. तर मी काय करतोय, ह्याला मॅटमध्ये सेव्ह करतोय मॅट्रिक्स म्हणून, म्हणजे तो परत चेंज नाही होणार. इथे खाली प्रिंट करून घेतो, म्हणजे आता मी खाली ह्याला ऍक्सेस करतो, म्हणजे चेंज नाही होणार. हा माझा मॅट्रिक्स आहे. आता ह्या मॅट्रिक्सला सुद्धा मी डेटा फ्रेम मध्ये कन्वर्ट करू शकतो. ओके, एकूण माझे 5 कॉलम आहेत. 5 कॉलमला मी काय करतो, 5 नाव देतो. ओके, आता नाव देताना मी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स, बायोलॉजी असे काही मार्क्स आहेत, अशा पद्धतीने मी मार्क्स देतो. तर बघा काय करायचं, pd डॉट डेटा फ्रेम. डिरेक्टली मी जर मॅट पास करत असेल तर काय होईल बघा, हा मॅट्रिक्सचा डायरेक्टली डेटा फ्रेम मध्ये कन्वर्ट झालेला आहे. ठीक आहे, तुम्ही जर ह्याचा टाईप चेक केला, टाईप ऑफ मॅट्रिक्स, आता इथं चेक करायला नको आपण, डेटा चेंज होईल, फरक नाही पडणार थोडा चेंज झाल्यानंतर. टाईप ऑफ मॅट, तर बघा NumPy ND अरे, n डायमेन्शनल अरे आहे. पण जर ह्याचा तुम्ही टाईप चेक केला, ओके, टाईप ऑफ, तर तुम्हाला बघा डेटा फ्रेम मिळतो. इथे काय मिळणार आहे, डेटा फ्रेम. सेम सीन इथेच आहे. जर तुम्ही डीचा चेक केला तर तो डेटा डिक्शनरी दाखवेल, पूर्ण ह्याचा चेक केला तर डेटा फ्रेम दाखवेल. ओके, ठीक. तर अशा पद्धतीने मी काय केलेलं आहे, डेटा फ्रेम मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. पण डेटा फ्रेम मध्ये कन्वर्ट केल्यानंतर इथे बघा, जो कॉलम नेम आहे, कॉलम नेम मध्ये 0, 1, 2, 3, 4 हे बाय डिफॉल्ट व्हॅल्यूज तो घेत आहे.
कारण इथे कॉलमची नावं दिली नाहीत. तर आपण काय करू शकतो, इथे कॉलम नेम ऍड करू शकतो. काय करू शकतो, कॉलम ब्रॅकेटमध्ये तर इथे बघा मी कॉलमचे नाव दिलेले आहेत. कॉलम्स पहिला आहे फिजिक्स, केम, मॅथ, स्टॅट, बायो. ओके, अशा पद्धतीने मी ह्याला कॉलम नेम दिलेला आहे. ओके, मी ते इंडेक्स सुद्धा देऊ शकतो. मला चेक करू द्या जरा. येस, अशा पद्धतीने मी ते इंडेक्स सुद्धा देऊ शकतो. युजिंग मॅट्रिक्स सुद्धा मी एक डेटा फ्रेम क्रिएट केलेला आहे. जर तुम्हाला डेटा फ्रेम असा हवा असेल रॅन्डम नंबरचा, तरी सुद्धा तुम्ही काय करू शकता, युजिंग मॅट्रिक्स त्याला कन्वर्ट करू शकता डेटा फ्रेम मध्ये. बघा, युजिंग मॅट्रिक्स आणि युजिंग डिक्शनरी. तर अशा पद्धतीने दोन वेज आहेत ज्याच्यामुळे आपण ज्याचा यूज करून आपण मॅट्रिक्सचा डेटा फ्रेम आणि डिक्शनरीचा डेटा फ्रेम मध्ये कन्वर्ट करू शकतो. ठीक आहे, हे झाले डेटा फ्रेम मॅन्युअली क्रिएट करणे. आता मला मॅन्युअली क्रिएट नाही करायचा. ठीक आहे, मला काय करायचं आहे, माझ्या लोकल डिस्क मध्ये ऑलरेडी एक डेटा फ्रेम आहे. ठीक आहे, माझ्या लोकल डिस्क मध्ये इथे एक मॉक डेटा नावाचा एक माझं CSV फाईल आहे, .csv. ठीक आहे, ही CSV फाईल मला काय करायची, इम्पोर्ट करायची. इम्पोर्ट करण्यासाठी काय करावं लागतं बघा आपल्याला. मला काय करायचं, आता डेटा लोड करायचा. इम्पोर्ट किंवा लोड असं म्हणा, काय प्रॉब्लेम नाही. डेटा लोड म्हटलं तरी काय प्रॉब्लेम नाही. तर पायथॉन मध्ये, पांडाज मध्ये जर डेटा लोड करायचा असेल, PD डॉट रीड अंडरस्कोर, PD डॉट रीड अंडरस्कोर, जे काही तुमच्या फाईलचं एक्सटेन्शन आहे ते एक्सटेन्शन इथं आलं पाहिजे. म्हणजे तुमचा CSV फाईल आहे, एक्सेल फाईल आहे, SQL फाईल आहे, अजून HTML फाईल आहे, JSON फाईल आहे, कोणतेही फाईल असतील तर तो फाईल तुम्हाला इथं सांगायचं आहे की कोणती फाईल तुम्ही एक्सट्रॅक्ट करणार आहे, इम्पोर्ट करणार आहे. तर मी सध्या CSV फाईल यूज करणार आहे, म्हणून रीड अंडरस्कोर CSV. ब्रॅकेटमध्ये मला इथं द्यायचं आहे लोकेशन किंवा पाथ, ब्रॅकेट कम्प्लीट. ब्रॅकेट कम्प्लीटच्या अगोदर मला लिहायचं इथे सपोज डेटा असेल डेमो डॉट CSV आणि ब्रॅकेट कम्प्लीट. मी सध्या पाथ लिहितो लोकेशनच्या ऐवजी. बघा, पाथ म्हणजे तुमची फाईल कुठे स्टोअर आहे ते पाथ, आणि फाईलचं नाव काय आहे, डेमो डॉट CSV. कारण CSV इम्पोर्ट करतोय तर CSVच असणार आहे फाईल. मी जेव्हा एक्सेल इम्पोर्ट करेन तेव्हा एक्सेल SX असेल. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण रीड करणार आहे. माझ्याकडे एक फाईल आहे ती मी रीड करून दाखवतो. ठीक आहे, आता हे सध्या मी बाजूला ठेवतो. आता मला इथं पाथ द्यायचा आहे. ठीक आहे, आता ही मला फाईल पाहिजे. ठीक आहे, ह्या फाईलची जी पाथ आहे ती मी कॉपी करून घेतो आणि इथे पेस्ट करतो. तर बघा, हे जे काय आहे माझी पाथ युजर ॲपल डाउनलोड आणि मॅक डेटा डॉट
मॉक डेटा डॉट CSV ही माझी फाईलची लोकेशन आणि नेम आहे. ओके, हे फाईल नेम आहे मॉक डेटा डॉट CSV आणि हे लोकेशन आहे. जेव्हा मी ह्याला रीड करेन तेव्हा बघा डेटा ऑटोमॅटिकली इम्पोर्ट झालेला आहे लोकल डिस्क मधून पांडाज मध्ये. बघा काय केलं, PD डॉट रीड अंडरस्कोर CSV डिरेक्टली पाथ कॉपी करायचा आहे. ओके, जर विंडोज असेल तर राईट क्लिक केलं की कॉपी पाथ असा ऑप्शन येतो. कॉपी पाथ केला की अशा पद्धतीने कॉपी पेस्ट करा आणि फाईल नेम डॉट CSV. कधी कधी काय होईल, तुम्हाला एरर येईल. एरर आल्यानंतर फक्त एकच काम करा, इथे डबल स्लॅश ऍड करा. जेव्हा तुम्हाला एरर येईल ना तेव्हा इथे डबल स्लॅश ऍड करा. कधी कधी प्रॉब्लेम येतो, मोस्टली येतो. ठीक आहे, मोस्टली प्रॉब्लेम येतो. डबल स्लॅश ऍड करा किंवा एक बॅक स्लॅश ऍड करा. हे बॅक स्लॅश असं ऍड केलं तरी चालेल. तर 2 ऍड केलं तरी चालेल किंवा एक बॅक स्लॅश ऍड केलं तरी चालेल. स्लॅश आणि बॅक स्लॅश. तर अशा पद्धतीने हॅलो सर. हा बोला. प्रॅक्टिकल करू का आम्ही जरा, एक मिनिट देना टाइम, इम्पोर्ट करून बघतो होते का. करा. सर तुम्ही कंटिन्यू करा, ते टाइम घेते ओपन होण्यासाठी अनाकोंडा. ठीक आहे. तर आता CSV फाईल आहे, तर माझ्याकडे मे बी एक्सेल फाईल नाही. मी एक्सेल फाईल क्रिएट करून घेतो. ठीक आहे, आपण एक्सेल फाईल क्रिएट करून घेऊया. मग माझ्या एक एक्सेल फाईल आलेली आहे. हे एक्सेल फाईलचं मी एक्सटेन्शन घेतो कॉपी करून. आता मी इथे न्यू खाली लिहितो. इथे PD डॉट रीड अंडरस्कोर CSV, सॉरी CSV नाही, एक्सेल ब्रॅकेट मध्ये एक्सेलचा जो एक्सटेन्शन आहे तो एक्सेल SX असतो बरं का, आणि ब्रॅकेट कम्प्लीट. हा डेटा वेगळा आहे आणि हा डेटा वेगळा आहे. इथे ॲप नेम घेतलेला आहे, इथे IDs आहेत. हा एक्सेल डेटा आहे. ओके, सेम आपण SQLचा सुद्धा घेऊया. आपण थोडं काही चेंज करूया. बँक कोड घेऊया. एक्सेलच्या जागी आपण घेऊया SQL आणि मॉक डेटाच्या ऐवजी आपण नाव देऊया इथं डेमो SQL. डेमो SQL आलेला आहे. मी काय करतो, ह्याचा सुद्धा पाथ कॉपी करतोय. PD डॉट रीड अंडरस्कोर SQL
रीड अंडरस्कोर एक पोझिशन वेट इथे डेटाबेस कनेक्ट करावं लागेल. डेटाबेस कनेक्ट केलेलं नाहीये मी. सर आता मी रन केलं पण ते एक्सेल फाईल होती त्याला काय दाखवते मॉड्यूल पांडाज हॅज नो ॲट्रिब्यूट रीड एक्सेल रीड अंडरस्कोर एक्सेल. आपण नंतर बघूया. हा काय म्हटलास? ते एरर दाखवते म्हणलं. हा काय एरर? मॉड्यूल पांडाज हॅज नो ॲट्रिब्यूट रीड अंडरस्कोर एक्सेल. रीड अंडरस्कोर एक्सेल. हा मी पहिला टाकला त्याचा पाठ टाकला तो होता तो. मॉड्यूल ह्याचं स्पेलिंग चेक कर. सर ते केस सेन्सिटिव्ह होतं. झालं सर झालं सर. हॅलो आलं का? लोड झाला का डेटा ना? हा झाला सर. हा ठीक आहे. एसक्यूएलचं मी तुम्हाला नंतर सांगतो, मला बघावं लागेल ते. ठीक आहे. मोस्टली आपण डेटा फ्रेम लोड करतोय CSV आणि एक्सेल मधून. ठीक आहे. तर CSV मधून घ्यायचं असेल तर रीड अंडरस्कोर CSV, एक्सेल मधून घ्यायचं असेल तर रीड अंडरस्कोर एक्सेल. सिंपल. आता हा जो डेटा आहे आता हे झालं इम्पोर्ट झालेला आहे. तुम्ही अशा पद्धतीने लोड केलेला आहे. लोड करण्यासाठी काही मला वाटतं काही प्रॉब्लेम नसायला पाहिजे. एकदम सिंपल टेक्निक आहे. रीड अंडरस्कोर CSV, रीड अंडरस्कोर एक्सेल आणि पाथ द्यायचा आहे. आता इम्पोर्ट झाल्यानंतर मला ती जी फाईल आहे ती एक्सपोर्ट करायची. म्हणजे आता मी काहीतरी कॅल्क्युलेशन केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल मी ते काहीतरी कॅल्क्युलेशन करतो. आता फॉर एक्झाम्पल मी ह्याला DF मध्ये स्टोअर करत आहे. ओके. हा तुमचा DF डेटा आहे. काहीतरी ऑपरेशन करूया. आपण काय करूया, पहिले 3 कॉलम सिलेक्ट करूया आणि शेवटचे 3 कॉलम सोडून देऊया. आपल्याला ड्रॉप करायचे. तर मी सध्या एक काही फंक्शन वापरतोय. ते फंक्शन मी तुम्हाला नंतर सांगेन. ठीक आहे. किंवा डायरेक्टली मी अशा पद्धतीने यूज करतो. ॲप फर्स्ट नेम कॉमा लास्ट नेम. मला हे 3च व्हॅल्यूज कॉलम हवे आहेत म्हणून मी काय करतोय अशा पद्धतीने कोड लिहितोय. तर पहा, जिथे माझ्याकडे 6 कॉलम होते आता सध्या माझ्याकडे 3 कॉलम आहेत. तर ह्याला मी काय करतो न्यू DF म्हणून स्टोअर करतो. अशा पद्धतीने एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतो न्यू DF.
ठीक आहे. ओरिजिनल जो डेटा फ्रेम आहे त्याच्यावर मी मॅन्युप्युलेशन केल्यानंतर एक माझ्याकडे नवीन डेटा फ्रेम आलेला आहे. त्या नवीन डेटा फ्रेमला मी परत माझ्या लोकल डिस्कला स्टोअर करू शकतो. कशा पद्धतीने करायचं बघा. न्यू df डॉट to_csv जिथे रीड होतं ना तिथे येईल टू. इथे द्यायचं आहे पाथ. कुठे स्टोअर करायचा आहे. जर पाथ नाही दिला तर तुमची जी फाईल ओपन आहे ना इथे इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट इथे तो कुठेतरी येऊन काय होईल क्रिएट होईल. जर पाथ नाही दिला तर. आणि पाथ दिला तर जिथे पाथ द्याला तिथे जाऊन तो सेव्ह होईल. आता इथे बघा मी लिहितो डेमो फाईल डॉट csv डेमो फाईल डॉट csv मी ह्याला पुन्हा रन करतो. बघा रन झालेला आहे to_csv. काही आउटपुट आलेलं नाहीये. तर इकडे पहा त्या होम मध्ये जाल कुठे स्टोअर झाला तो आता डेमो फाईल डॉट csv जिथे तुमची फाईल आहे तिथेच तो फाईल काय झालेला आहे इथं सेव्ह झालेला. तुम्ही ह्याला ओपन करून पाहू शकता. ते पुन्हा रीड पण करू शकता. जर मला स्पेसिफिक पाथ जवळ न्यायचा असेल आता सपोज हा जो पाथ आहे मॉक डेटा तर ह्या पाथला मी नेऊन स्टोअर करेन त्याला आणि डेमो फाईल 1 ह्या नावाने मी स्टोअर करतो. तर युजर ॲपल डाउनलोड डेमो फाईल डाउनलोड्समध्ये डेमो फाईल डॉट csv नावाने तो स्टोअर होईल. याला पुन्हा रन करतो. तर इथे बघा हे डाउनलोडमध्ये डेमो फाईल 1 डॉट csv इथे येऊन तो स्टोअर झालेला. डॉट csv एक्सटेन्शन आहे. तुम्हाला एक्सेल हवा असेल to_excel डेमो फाईल डॉट xlsx रन डेमो फाईल 1 xlsx. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण रीड ही करू शकतो आणि सेव्ह ही करू शकतो. तर तुम्ही काय करा थोडं ट्राय करा घरी तुमच्याकडे जे काही फाईल्स आहेत ते फाईल्स थोडे इम्पोर्ट करण्याचा प्रयत्न करा. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत तुम्हाला ह्या गोष्टी समजणार नाहीत. सुरुवातीला csv फाईल घ्या नंतर एक्सेल फाईल घ्या. एसक्यूएलचं मी तुम्हाला सांगेनच. इम्पोर्ट झाल्यानंतर सेम एक्सपोर्टसाठी सुद्धा ट्राय करा. ठीक आहे. आता एक पॉईंट राहिलेला आहे तो एक पॉईंट मी ते कव्हर करतो. जेव्हा तुम्ही एक्सेल शीट घेता तेव्हा एक्सेल शीटमध्ये मल्टिपल शीट्स असतात. मल्टिपल शीट एक्सेल तुम्ही शिकलेला असालच. मल्टिपल शीट म्हणजे शीट 1 शीट 2 शीट 3. तर स्पेसिफिक शीट जर तुम्हाला इम्पोर्ट करायचं असेल जेव्हा रीड अंडरस्कोर एक्सेल करता त्याच्या पुढे कॉमा देऊन शीट अंडरस्कोर नेम आणि शीट नेम तुम्हाला द्यायचं. जर शीट 1 असेल तर 1 द्या. जो नेम तुम्ही देणार आहे तीच शीट इथे इम्पोर्ट होईल. हे CSV मध्ये लिहिले बरं का. एक्सेल मध्ये असतं शीट्स. एक्सेल ठीक आहे. एक्सेल मध्ये मल्टिपल शीट्स असतात. जर तुम्हाला स्पेसिफिक शीट हवा असेल शीट नेम अंडरस्कोर जी शीट तुम्हाला इम्पोर्ट करायची त्या शीटचं नाव इथे तुम्हाला देणं गरजेचं आहे. सांगा मला आता. युझिंग डिक्शनरी using matrix
इम्पोर्ट म्हणू का, इम्पोर्ट फ्रॉम CSV, import from Excel, सर जरा खालती घेणार काय ते एक्सेल शीट कोणती पाहिजे ती घ्यायची असेल ते पाच दिला ते दाखवणार का? पाहिलास का सर एक सेकंड. सर झालं. ठीक आहे. बघा आज आपण पाहिलेलं आहे डेटा फ्रेम क्रिएट आणि डेटा इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट हा पॉइंट होता. ठीक आहे. आता डेटा फ्रेम जेव्हा जेव्हा मी पुढे कॅल्क्युलेशनसाठी डेटा फ्रेम घेईल तेव्हा मी एक्सप्लेन करणार नाही की डेटा कसा इम्पोर्ट केलेला आहे. डिरेक्टली मी कोड दाखवणार. ठीक आहे. कारण की ही एकच पद्धत आहे ज्याच्या पद्धतीने आपण डेटा इम्पोर्ट करतो, रीड अंडरस्कोर. ठीक आहे. तर पुढच्या सेशनमध्ये प्रत्येक सेशनमध्ये मी डेटा इम्पोर्ट सांगणार नाहीये. त्यामुळे आताच काही कोणाला डाऊट असेल तर तुम्ही विचारून घेऊ शकता की कशा पद्धतीने आपण डेटा इम्पोर्ट करणार आहे. सर तुम्ही ते मला दाखवलं बघा ते शीट आपल्याला पाहिजे ती घ्यायची, त्यामध्ये ते शीट नेम होतं. हॅलो 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 सर काय म्हणलास? तुम्ही आता मला तो पाथ दाखवला बघा, शीट नेम इज इक्वल्स टू शीट 1 होतं. ते जरा मला दाखवणार का ते? दिसतोय का? परत एकदा फोटो काढून घ्यायचा. नाही सर तसं नाही, परत एकदा एक्झिक्यूट करून दाखवणार काय म्हणलं? एक्झिक्यूट असं म्हणतोस का? बरं ठीक आहे, मी कोडच लिहून दाखवतो तुला परत. आता माझं शीट मल्टिपल शीट्स नाहीत रे आता, तर मल्टिपल शीटवाला घ्यावं लागेल मला. बरं सर ठीक आहे, आपण समजूया तसं. बघ रीड अंडरस्कोर एक्सेल.
जेव्हा तू एक्सेल रीड करतोस ना, तेव्हा सिम्पल हे जे रन करशील एक फाईल असेल तर एक फाईल येईलच, पण मल्टिपल शीट्स असतात, जसे शीट 1, शीट 2, शीट 3, माहिती आहे ना तुला मल्टिपल शीट्स असतात ते. होय. हा, तर त्यातलं कुठला एक स्पेसिफिक शीट तुला हवं असेल, सपोज माझ्या शीटचं नाव आहे प्लॅनिंग, मला प्लॅनिंग नावाचा शीट इम्पोर्ट करायचा आहे, तर मला काय करावं लागेल इथं, कॉमा शीट अंडरस्कोर नेम प्लॅनिंग. तर सर प्लॅनिंग समजलं. नावा जी शीट आहे ना ती शीट इथे इम्पोर्ट होईल. ठीक आहे सर, समजलं. थँक्यू ओके सर. ठीक आहे गुड. तर अशा पद्धतीने हे डेटा इम्पोर्ट एक्सपोर्ट आहे. तर हे तुम्ही फोटो काढून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या, काही घ्या, हे तुम्ही घरी जाऊन ट्राय करायचा. पांडाजला इन्स्टॉल करणे, इम्पोर्ट करणे, डिक्शनरी क्रिएट करून डेटा फ्रेम क्रिएट करणे, युजिंग मॅट्रिक्स डेटा फ्रेम क्रिएट करणे. ओके, इम्पोर्ट फ्रॉम CSV, इम्पोर्ट फ्रॉम एक्सेल, स्पेसिफिक शीट, एक्सपोर्ट डेटा इंटू CSV फाईल, एक्सपोर्ट डेटा इंटू एक्सेल फाईल. ठीक आहे, मी एक दाखवतो. इम्पोर्ट पांडाज इथे केलेलं आहे आपण सुरुवातीला, इन्स्टॉल इथे आहे, इम्पोर्ट पांडाज इथे आहे, युजिंग डिक्शनरी इथे आहे, डिक्शनरी क्रिएट केलेलं आहे. प्रत्येकाचा जो मी फोटो घेत गेला तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही ट्राय करा. युजिंग मॅट्रिक्स इथे आहे, एक मॅट्रिक्स क्रिएट केलेला आहे, कॉलम नेम दिलेला आहे, इंडेक्स नेम दिलेला आहे. ठीक आहे, जर नाही दिलं तर 0, 1, 2 अशा पद्धतीने बाय डिफॉल्ट येईल. नंतर युजिंग डेटा, युजिंग CSV, लोड CSV डेटा. ठीक आहे, पाथ कॉपी करा, जर एरर येत असेल तर स्लॅश आहे तो डबल द्या, तर काय होईल, ऑटोमॅटिकली तो पाथ ऍक्सेस करेल. मे बी विंडोजमध्ये हे प्रॉब्लेम येतो, डबल स्लॅश द्यावाच लागतो. इम्पोर्ट करण्यासाठी एक्सेल कुठे गेला, एक्सेल, अरे डुप्लिकेट झालेत का हे सगळे, एक मिनिट ह्याला डिलीट करतो. एक्सेल शीट इथे पाहिलात तर बघा, रीड अंडरस्कोर एक्सेल पाथ शीट नेम, अशा पद्धतीने तुम्ही एक्सेल रीड करू शकता. रीड झाल्यानंतर सेव्ह करणे, एक्सपोर्ट डेटा टू एक्सेल किंवा टू CSV. टू CSV असेल तर एक्सटेन्शन .csv करा. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही हा जो चॅप्टर आहे हा चॅप्टर थोडं प्रिपेअर करा, कारण की खूप इम्पॉर्टंट आहे. काय इम्पॉर्टंट आहे, जर तुम्हाला डेटाच इम्पोर्ट करता येत नसेल तर तुम्ही पुढे डेटा फ्रेम मॅनिप्युलेशन करणार कसं, किंवा डेटा सायन्समध्ये किंवा डेटा अनालिसिसमध्ये वर्किंग कसं करणार तुम्ही, म्हणजे डेटा इम्पोर्ट करणं तुम्हाला येत नसेल तर. जसं की एक्सेलवर काम करायचं आणि तुम्हाला एक्सेलच ओपन करता येत नसेल तर काम कसं करणार, त्या पद्धतीने हे डेटा लोड करणं तुम्हाला यायलाच हवं. हा, तनिष बोल. सर, तुम्ही ते आता म्हणजे जो आपण डेटा इथं आपण मॅन्युप्युलेट जो पण काय करीन तो आपल्याला सेव्ह करायचा असेल, सर ते आपल्याला कुठं सेव्ह करायचं असेल त्याचा डायरेक्ट पाथ लिहून पुढे काय लिहायचं आपण, डायरेक्ट पाथ देऊन त्या फाईलला नाव काय द्यायचं आहे, तुला नाव द्यायचं, तू कोणत्या नावाने सेव्ह करणार आहेस आणि कशामध्ये सेव्ह करायचे ते. हा, कोणत्या नावाने सेव्ह करायचं आहे. ओके, आता इथं नाव द्यायचंय, सपोज आता कोणतं आहे, 3 कॉलम्स आहेत ना, कॉलम 3 असं म्हणतो मी, काही नाव देऊ शकतोस. आणि .xlsx त्याचं एक्सटेन्शन द्यावंच लागेल. हा, ह्या एक्सटेन्शन सेव्ह कर. हे जर पाथ नाही दिलास तर काय होईल, जिथे तुझी ज्युपिटर नोटबुक ओपन आहे तिथे जो जाऊन स्टोअर होईल. सर विदाउट पाथ, ओके, इथे कुठेतरी इथे स्टोअर झाले ना आता असा. आणि तुला इथून डाउनलोड करायचं असेल तर ह्याला क्लिक कर आणि इथं डाउनलोड कर, परत डाउनलोड पण होतो. ठीक आहे, इथं सेव्ह झालं तर डाउनलोड पण करता येतो. थँक्यू सर. ठीक आहे, तर आजचं सेशन आपण इथंच थांबूया. उद्या सेशनमध्ये नवीन चॅप्टर, आपले एक 2-4 चॅप्टर आहेत, ते 2-4 चॅप्टर आपण ह्या आठवड्यात संपवून घेऊ आपण पांडाजचा. चालेल, थँक्यू सर. बाय सर. ओके, बाय. ओके, थँक्यू.